कथा कुणाची व्यथा कुणा यात आहे का आणखी दुसऱ्या मला तर पूर्ण आठवत नाही, पण हे हरकत नाही. सायखेडकर मध्ये झालेलं होतं आणि या नाटकाचं मंदिरासाठी मेरीमध्ये मंदिर बांधणार होतो, त्यासाठी आम्ही ते नाटक केलं तिकीट लावून आणि त्याचं मेरीमध्ये मंदिर पण त्याचं बांधलेलं आहे, गणपती मंदिर. त्यासाठी आम्ही हे नाटक केलं होतं तिकीट लावून. फुल झालं होतं एकदम. एक नव्हे 2 वेण्यांचे 2 शेपटे दोन्ही बाजूला सोडून 5 वारी साडी नेसून उंच तातांचे सँडल्स घालून या गाववाल्यासमोरून दिमाखानं मिरवणारी बायको करीन तरच नावाचा बाबूराव. मला एकदा नोकरी तर लागू दे लोकल बोर्डात असं तो डायलॉग. मस्त एकदम. थँक्यू व्हेरी मच. हे आपण कशासाठी करतोय, आपण आपले गेलेले जे आहेत आपले भाऊ त्यांना आदरांजलीसाठी आपण हा कार्यक्रम छोटासा का होईना करायला हवा असं मला वाटलं, म्हणून मी केलं. असा काळ पुन्हा येणे नाही. एका नाटकामध्ये आमच्या वडिलांनी ज्या स्त्रीचं काम केलं तर स्टेजवर सायकल चालवत होता, एका लहान छोट्याशा मुलीचा मृत्यू होतो. तर त्याच्यामधला तो डायलॉग आहे,